BLA2ची बैठक घेतली आहे. BLA2च्या मार्फत जे डुप्लिकेट वोट आहे ते मतदार यादीमध्ये दोन दोन ठिकाणी जे वोट असतात ते वोटाचं डिलीट केलं पाहिजे हा हेतू या बैठकीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ते जे बूथवर काम करतात त्यांची बैठक घेऊन एवढं सांगण्यात आले की 2 बूथवर 1 बूथवर 5 बूथवर जे शक्ती केंद्र प्रमुख आमचे काम करतात त्यांना सगळ्याला सूचना दिल्यात की बूथवरची रचना नीट करून BLA2च्या मार्फत BLO जो गव्हर्नमेंट अधिकारी आहे त्याच्यासोबत फिरून त्या बूथवर 2 नावं असतील, एखादा बसमतमध्ये नाव आहे आणि एखादं नाव कुरुंद्यामध्ये आहे, तर या दोघांचं एक नाव कट करून ते या यादीमध्ये पारदर्शकता आली पाहिजे हा त्याच्या मागचा हेतू आहे। आणि हा BLA2 आणि SRIचा विषय कोणत्या जाती धर्मासाठी नाही तर या मतदार यादीमधल्या बोगस वोटिंगचं लिस्टमधून यादीतून नाव कम करणं हाच महत्वाचा विषय होता। हो, भारतीय जनता पार्टी येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लढणार आहे। हे माननीय अमित शहाचं असं बोलणं होतं की आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संधी देऊ, तर आम्ही आमची तयारी करत आहोत विधानसभेची। येणाऱ्या विधानसभा आम्हाला लढायची असल्यामुळं त्याच्यामुळं बूथची रचना असेल, कार्यकर्त्याचे काम असतील, सामान्य दीनदलित शोषित पीडित लोकांचे काम असतील, मोदीजींना 12 वर्ष झाले हा जो सप्ताह आहे 12 वर्षानिमित्त सगळ्या महाराष्ट्रभर पुऱ्या देशभरात 12 वर्षात काय काय उपलब्ध झाल्या त्याच्या संदर्भात सुद्धा सूचना देऊन हर एक कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत। दीनदलित शोषित माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो विकासाचा गंगा वाहत आहे या गंगा सगळ्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा हाच हेतू होता या बैठकीच्या मागून। 2 विषय महत्वाचे होते, एक तर 12 वर्ष पूर्ण, दुसरा विषय SRI या सगळ्या जनजागृती झाली पाहिजे सामान्य लोकांपर्यंत हा विषय। केंद्रानं भारतीय निवडणूक आयोगानं जो हा विषय घेतलेला आहे त्याच्यात सहकार्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुऱ्या ताकदीने इथं उतरलेली आहे।